अकोला जिल्ह्यात खारपाण जमिनीचं मोठं क्षेत्र आहे। याच भागात बार्शी टाकळी तालुक्यात अंबिकापूर गावात सोनल गावंडे यांची 30 एकर शेती आहे। या शेतीत सोयाबीन किंवा कापसासारख्या पिकांव्यतिरिक्त फारसं उत्पादन घेता येत नाही। ही गोष्ट लक्षात घेऊन सोनल गावंडे यांच्या वडिलांनी 1993 साली 300 कोंबड्यांपासून पोल्ट्री व्यवसायाची सुरुवात केली। आमची शेती जवळपास 30 एकर शेती आहे। सगळे खारपान पट्ट्यात येत असल्यामुळे इथं दुसरं पीक घ्यायला आम्हाला इथं काही चान्स नाही आहे। कारण सोयाबीन आम्ही सुरुवातीला पेरतो, त्याच्यानंतर पाणी नसल्या कारणानं हरभरा पेरणं येतं, सोयाबीनमध्ये हरभरा येत नाही। त्यामुळे आता शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आमच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला। कोरडवाहू शेतीला कुक्कुटपालनाची साथ लाभल्यानंतर गावंडे कुटुंबानं आर्थिक प्रगतीला सुरुवात केली, पण त्यामागे त्यांची मोठी मेहनत आहे। उन्हाळ्यात उष्णतेच्या तडाख्यातून पिल्लांचं रक्षण करून त्यांचं संवर्धन करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे होतं। गावंडे हे दक्षिणेतून कोंबड्यांची पिल्लं आणतात आणि त्यांचं संगोपन करतात। सुरुवातीला एक दिवसाची चिक्स आम्ही बोलवतो। आमची चिक्स हे कर्नाटक बॉर्डर देगलूर येथून येतात। त्यांची प्राईस ही मार्केट रेटप्रमाणे अप अँड डाऊन होत असते। एका दिवसाची पिल्लं असल्याकारणाने त्याची खूप लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते। सुरुवातीला आम्ही त्यांना 3 दिवस अँटीबायोटिक प्लस टॉनिक हे एक सप्लिमेंट, फीड सप्लिमेंट म्हणून देतो। 4थ्या दिवशी आम्ही त्यांना गुळाचं पाणी देतो आणि 5व्या दिवशी आम्ही त्यांना लासोटा ही लस देतो डोळ्याद्वारे, कारण त्याने पक्षाची रेजिस्टन्स पॉवर वाढते आणि पुढचे कोणतेही रोग होऊ नये म्हणून पक्षात प्रतिकारशक्तीची वाढ होते। त्याच्यानंतर पुन्हा आम्ही 12व्या दिवसापर्यंत पक्ष्यांना कोणत्याही प्रकारचे औषध देत नाही, फक्त साधं पाणी देतो। त्यानंतर 12व्या दिवशी आम्ही गंभोरो नावाची लस पक्ष्यांना डोळ्याद्वारे करतो। त्यामुळे आणखी पक्षाची गंभोरो नावाची बिमारी जी आहे ती पक्षावर याचे चान्सेस फार कमी राहतात। गावंडे यांच्याकडून पक्ष्यांच्या संगोपनाचं काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला जातो। 1 दिवसाच्या पक्षापासून किलो ते 1.25 किलोचा पक्षी होईपर्यंत त्याची मोठी काळजी घेतली जाते। सुरुवातीला पक्षी आल्यानंतर त्यांची पिलांचे वजन जवळपास 30 ते 40 ग्राम, म्हणजे 40 ग्रामचा पक्षी असणं म्हणजे बेस्ट ए ग्रेडचा पक्षी आपल्याला मिळतो 40 ग्रामचा पक्षी म्हणजे। त्यानंतर 10 दिवस आम्ही टेंडी, जे कंपनीचं फीड आहे ते टेंडी 10% म्हणतो आम्ही त्याला। पक्ष्याच्या पोषक वाढीसाठी 10 दिवस चांगली वाढ झाली पाहिजे, कोणतेही पक्षी लहान किंवा मोठे राहू नये किंवा लंगडे होऊ नये म्हणून आम्ही 10 दिवस त्यांना कंपनीचं फीड केलं होतं। ते टेंडी जे आहेत त्यात सगळे फीड सप्लिमेंट, प्रोटीन वगैरे मात्रा चांगल्या प्रमाणात दिली असल्या कारणानं 10 दिवसानंतर पक्ष्याचं वजन जवळपास 200 ग्रामपर्यंत यायला पाहिजे। त्याच्यानंतर पुन्हा 10 दिवस आम्ही त्यांना 21व्या दिवसापर्यंत स्टार्टर खाऊ घालतो पिलांना। स्टार्टर म्हणजेच केंडीपेक्षा थोडं जाडं आणि फिनिशरपेक्षा थोडं बारीक, त्यांना आम्ही बारीक खाद्य म्हणतो, ते खाऊ घालतो। 21व्या दिवसानंतर आम्ही त्यांना फिनिशर चालू करतो। जसं 800-900 ग्रामचा पक्षी 21व्या दिवसानंतर व्हायला पाहिजे, चांगली वाढ जर झाली तर त्यानंतर आम्ही त्यांना फिनिशर चालू करतो आणि फिनिशर ते कंटिन्यू 40 दिवसापर्यंत, म्हणजे पक्षी फार्मच्या बाहेर पडेपर्यंत आम्ही त्यांना फिनिशर खाऊ घालतो आणि 40 दिवसात जवळपास पक्षी 2 ते 2.25 किलोचा होतो। गावंडे यांना खारपाण क्षेत्रामुळे पाण्याच्या शुद्धतेवर विशेष लक्ष द्यावं लागतं। यासाठी ते काही रसायनांचा वापर करतात, त्यामुळे पाण्यातील क्षारता कमी करता येते। आमचा खारपान पट्टा असल्याकारणानं पाण्यात खूप प्रॉब्लेम असतात। पाण्याची लेवल, हे बोरिंगची लेवल कमी जास्त होत असल्याकारणानं आणि पीएच पण पाण्याचा खूप जास्त असल्याकारणानं आम्ही पाण्यात सोडियम हायपोक्लोराईड नावाचे एक केमिकल टाकतो। त्याच्यामुळे पाण्याचा पीएच थोडा कमी होतो आणि पक्ष्याला जे गोड पाण्याची आवश्यकता असते ते थोड्या प्रमाणात का होईना पण साध्य होते। त्याच्यानंतर फीडमध्ये आम्ही पक्ष्यांना स्वतः फीड बनवतो। आम्ही मार्केट रेटनं कोणत्याही प्रकारचं फीड विकत आणत नाही, कारण की आज फीडची कॉस्ट ही खूप हाय झालेली आहे। जवळपास 75% खर्च फीडवर होत असल्याकारणानं जेव्हा जास्तीत जास्त फीडमध्ये पैसे वाचवायची प्रयत्न या धंद्यात आम्ही करतो। तर फीडसाठी आम्ही स्वतः मशिनरी बसवलेली आहे। आम्ही मक्का हे मार्केटमधून स्वतः विकत घेतो। त्याच्यानंतर ऑइल, सोयाबीनचं ऑइल 3% आणि DOC हे 4 कंटेंट आम्ही मिक्स करतो समप्रमाणात, ज्याप्रमाणे प्रमाण त्याचं लिहिलेलं आहे त्या प्रमाणात, आणि त्याचं चांगल्या प्रकारे मिक्सिंग करून पक्ष्यांना हे सकाळ संध्याकाळ खायला टाकतो। उन्हाळ्यात उष्णतेमुळे मांसल कोंबड्यांचं उत्पादन कमी होतं। अशावेळी उत्पादनाचं सातत्य राखल्यास 4 पैसे जादा मिळतात, असा गावंडेंचा अनुभव आहे। जवळपास उन्हाळ्यात हा धंदा जास्त फायदेशीर राहतो, कारण की टेम्परेचर, आपल्या विदर्भात टेम्परेचर खूप हाय असल्याकारणानं आणि पाण्याचं एकदम दुर्भिक्ष असल्याकारणानं जवळपास बरेचसे फार्म हे बंद होतात किंवा बंद व्हायच्या मार्गावर असतात। त्यानंतर बाहेरगावून हैदराबाद झालं, नाशिक, अमरावती इकडं माल बोलवायला ट्रेडर्स लोकांना उन्हामुळे प्रॉब्लेम येतो, मॉर्टॅलिटी खूप जास्त होते। त्याच्यामुळे लोकलला थोडे 2-2, 3-3 रुपये त्या वेळेस जास्त भेटतात। त्यामुळे उन्हाळ्यात जर तुम्ही चांगले पक्षाची संगोपन केलं, योग्य व्यवस्थापन केलं, तुराटे टाकून शेडवर, थंड पाणी पाजून पक्ष्यांना टेम्परेचर मेंटेन करून जर तुम्ही व्यवस्थित
केलं तर तुम्हाला उन्हाळ्यात हा धंदा चांगल्यापैकी फायदेशीर राहू शकतो. 300 कोंबड्यांपासून सुरुवात केलेल्या गावंडेंकडे आज एका बॅचमध्ये 16,000 कोंबड्यांचं संगोपन केलं जातं. आज वर्षभरात ते एकूण 90,000 कोंबड्यांचं संगोपन करतात. सगळा खर्च जाऊन एका बॅचमध्ये प्रति कोंबडी 10 रुपयांचा नफा त्यांना मिळतोय. म्हणजे वर्षभरात त्यांना 9 लाख रुपयांचा नफा मिळतोय. हा नफा कोरडवाहू शेतीतून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा जास्त आहे. आता प्रॉफिटचा जर विचार केला आपण तर जवळपास मंथलीचं प्रॉफिट या व्यवसायात आपल्याला ॲड नाही करता येत. आपल्याला जवळपास ॲन्युअली किंवा वन टर्म जेव्हा तुमचे वन टर्म माल पूर्ण विकला जातो तेव्हा तुम्हाला प्रॉफिट यामध्ये समजते. आता आमच्या जर अनुभव पाहिला तर जवळपास 8 ते 10 रुपये एका पक्षामागे आपल्याला चांगलं जर मेंटेनन्स असलं, व्यवस्थित जर भाव असले तर उरायला काही हरकत नाही. सोनल गावंडेंच्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या छोट्या व्यवसायानं आज मोठं स्वरूप धारण केलंय. सोनल यांनी चांगली भरारी घेत या व्यवसायात एक मोलाचा टप्पा गाठलाय. वार्षिक 9 लाखांचा नफा कमवत विदर्भातही शेतीपूरक व्यवसायातून खूप चांगला नफा मिळवता येतो याचा आत्मविश्वास त्यांनी दाखवून दिलाय. विनोद इंगोले, साम टीव्ही, अकोला.